तुम्हाला पण कॅमेरासमोर बोलायला भीती वाटते का? मला सुद्धा सुरुवातीला असंच व्हायचं. नमस्कार मंडळी, मी चैताली. मी नाशिकमधून माझा स्मॉल बिझनेस आहे थालीपीठ भाजणीचा आणि काही महिन्यांपूर्वी मी हा बिझनेस सुरू केला होता आणि 2-3 महिन्यांपूर्वी मी व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली Instagramवर आणि YouTubeवर. मलासुद्धा सुरुवातीला कॅमेरासमोर बोलायला भीती वाटत होती. फोटोज काढायची मला आवड आहे, पण कॅमेरासमोर बोलायला मला सुरुवातीला खूप भीती वाटायची. पण हळूहळू मी माझा कॅमेरा कॉन्फिडन्स बिल्ड केला. सुरुवातीला मी कॅमेरा ऑन करून ठेवायचे, काहीच बोलायची नाही, फक्त बघायचे कॅमेराची सवय करण्यासाठी. नंतर हळूहळू कॅमेराकडे बघून बोलायची सवय करायला लागली. पण व्हिडिओ पोस्ट नव्हती करत सुरुवातीला. थोडा कॅमेरा कॉन्फिडन्स माझा बिल्ड झाला. त्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. मी माझे जुने व्हिडिओ क्लिपसुद्धा या व्हिडिओमध्ये ॲड केले आहेत. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आताच्या व्हिडिओमध्ये किती फरक आहे. कॅमेरा कॉन्फिडन्स माझा हळूहळू बिल्ड झाला. कम्युनिकेशन स्किल्सवर मी अजून काम करते. माझी खूप इच्छा होती मी कॉन्टेंट क्रिएशन करावं. काही महिन्यांपूर्वी मी व्हिडिओ अपलोड केला होता. थालीपीठ भाजणीची मला ऑर्डर आली होती खूप दिवसानंतर. मी हा बिझनेस 8-9 महिन्यापूर्वी सुरू केला होता. माझा हात दुखत होता माझा, म्हणून मी गॅप घेतला होता. काही दिवसांनी ऑर्डर आली. तो व्हिडिओ मी Instagramवर अपलोड केला. त्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज मिळाले आणि फॉलोअर्ससुद्धा वाढायला लागले. त्यानंतर मी थांबली नाही. कन्सिस्टंट मी रोज एक व्हिडिओ अपलोड करायला लागले. त्यामुळे त्यानंतर मला Instagramवरून थालीपीठ भाजणीच्या ऑर्डरसुद्धा मिळायला लागल्या. कारण मी कन्सिस्टंट होते, थांबले नाही. जर मी हे करू शकते तर तुम्हीसुद्धा करू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.